65 नंतर जमिनीवरून उठता येत नाही. ही एक ट्रिक तुम्हाला लगेच उभे राहण्यास मदत करेल. जर तुमचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल तर पुढील 30 सेकंद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मी तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारू इच्छिते. जर आज तुम्ही अचानक जमिनीवर बसलात किंवा चुकून खाली पडलात तर तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय पुन्हा उभे राहू शकाल का? बहुतेक लोक लगेच हो म्हणतात. पण जेव्हा प्रत्यक्ष प्रयत्न करतात तेव्हा त्यांना जाणवते की शरीर पूर्वीसारखे राहिलेले नाही. आणि याच गोष्टीची डॉक्टरांना सर्वाधिक चिंता असते. कारण अनेक वेळा धोका पडण्यात नसतो तर पडल्यानंतर स्वतःहून उठता येण्यात असतो. चांगली बातमी अशी आहे की आज मी तुम्हाला एक अतिशय सोपी ट्रिक सांगणार आहे ज्याचा वापर अनेक ज्येष्ठ नागरिक जमिनीवरून अधिक सुरक्षितपणे आणि सहजपणे उभे राहण्यासाठी करतात. यामध्ये कोणताही कठीण व्यायाम नाही, महागड्या उपकरणांची गरज नाही आणि तुम्हाला गुडघ्यांवर येण्याचीही गरज नाही. पण व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तुम्ही या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण ही छोटीशी टेक्निक एखाद्या दिवशी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीची खूप मोठी मदत करू शकते. वय वाढल्यानंतर जमिनीवरून उठणे कठीण होण्याचे सर्वात मोठे कारण केवळ गुडघेदुखी नसते. खरे कारण अनेकदा काही वेगळे असते. आपल्या शरीरात काही महत्त्वाच्या स्नायू असतात जे आपल्याला बसणे, उभे राहणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यास मदत करतात. यामध्ये मांडीचे स्नायू, नितंबांच्या आसपासचे स्नायू आणि शरीराचा मध्यभाग म्हणजेच कोअर मसल्स यांचा समावेश होतो. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा हे स्नायू मजबूत असतात. पण वयाच्या 60, 65 आणि 70 वर्षांनंतर त्यांचा नियमित वापर केला नाही तर ते हळूहळू कमजोर होऊ लागतात. यामुळेच अनेक लोकांना खुर्चीवरून उठताना सुद्धा पूर्वीपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. काही लोक याकडे केवळ वाढत्या वयाचा परिणाम म्हणून पाहतात आणि दुर्लक्ष करतात. पण प्रत्यक्षात हे शरीराकडून मिळणारे एक संकेत असू शकते की शरीराची ताकद हळूहळू कमी होत आहे. आता एक छोटीशी कल्पना करा. समजा घरात एखादी वस्तू उचलण्यासाठी तुम्ही खाली वाकलात किंवा नातवंडांसोबत खेळताना जमिनीवर बसलात किंवा अचानक तुमचा तोल जाऊन तुम्ही हलकेच खाली पडलात. अशा वेळी शरीरात पुरेशी ताकद आणि योग्य तंत्र नसेल तर पुन्हा उभे राहणे आव्हानात्मक ठरू शकते. अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात की त्यांना पडण्यापेक्षा हीच गोष्ट जास्त घाबरवते, जर मी पडलो तर पुन्हा उठणार कसा. ही भीती हळूहळू लोकांना कमी सक्रिय बनवते. ते जमिनीवर बसणे बंद करतात, चालणे कमी करतात आणि नवीन हालचाली किंवा उपक्रम करण्यापासून दूर राहू लागतात. परिणामी शरीर आणखी कमजोर होऊ लागते. म्हणजेच एक असे चक्र सुरू होते ज्यामुळे परिस्थिती कालांतराने आणखी कठीण बनू शकते. पण चांगली बातमी अशी आहे की योग्य तंत्र शिकून आणि काही सोप्या सवयी अंगीकारून ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत होऊ शकते. आता मी तुम्हाला ती सोपी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना जमिनीवरून उठताना अधिक सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण वाटू शकते. लक्षपूर्वक पहा, कारण हा या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आता पाहूया ती सोपी ट्रिक. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला गंभीर चक्कर येत असेल, नुकतीच शस्त्रक्रिया झाली असेल किंवा डॉक्टरांनी काही विशेष काळजी घेण्यास सांगितले असेल, तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. आता ट्रिक समजून घेऊया. समजा तुम्ही जमिनीवर बसलेले आहात आणि तुम्हाला उभे राहायचे आहे. बहुतेक लोक थेट वर उठण्याचा प्रयत्न करतात. हीच चूक होते. कारण थेट वर उठताना शरीराचे संपूर्ण वजन एकाच वेळी गुडघ्यांवर आणि मांडीच्या स्नायूंवर येते. त्याऐवजी तुम्हाला तुमच्या शरीराच्या वजनाचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करायचा आहे.
सर्वप्रथम तुमचे दोन्ही पाय शरीराच्या थोडे जवळ आणा. आता शरीर थोडे पुढे झुकवा. लक्षात ठेवा, जेव्हा शरीर पुढच्या दिशेने झुकते तेव्हा गुरुत्वाकर्षण तुमचा शत्रू न राहता तुमची मदत करू शकते. यानंतर तुमचे हात एखाद्या मजबूत आधारावर ठेवा. हा आधार मजबूत खुर्ची, सोफा किंवा स्थिर टेबल असू शकतो. आता हातांनी हलका दबाव देत शरीराला पुढच्या दिशेने न्या. जसेच तुमचे वजन पायांवर येऊ लागेल तसे हळूहळू पायांनी जमिनीवर दाब द्या. अचानक झटका देऊ नका. घाई करू नका. फक्त हळूहळू शरीराला वर आणा. अनेक ज्येष्ठ नागरिकांना या पद्धतीने उठताना पूर्वीपेक्षा कमी मेहनत जाणवू शकते. या टेक्निकचा सर्वात मोठा फायदा असा आहे की शरीराचे वजन एकाच ठिकाणी पडत नाही. हात, पाय आणि शरीराचा समतोल एकत्रितपणे काम करतो, त्यामुळे उठणे अधिक सोपे आणि सुरक्षित वाटू शकते. पण केवळ ही ट्रिक माहिती असणे पुरेसे नाही. जर शरीराची ताकद सतत कमी होत राहिली तर भविष्यात ही ट्रिकसुद्धा तितकी प्रभावी ठरणार नाही. म्हणूनच पुढील भागात आपण अशा काही सोप्या दैनंदिन सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमची ताकद आणि शरीराचा समतोल दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. आणि पुढे जाण्यापूर्वी माझी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे. जर तुमचे वय 60, 65 किंवा 70 वर्षांपेक्षा जास्त असेल तर कमेंटमध्ये तुमचे वय नक्की लिहा. आणि हेही सांगा की तुम्हाला कधी जमिनीवरून उठताना अडचण जाणवली आहे का? तुमची एक कमेंट केवळ मला नाही तर हा व्हिडिओ पाहणाऱ्या हजारो इतर लोकांनाही मदत करू शकते. धन्यवाद. आता पुढे जाऊया आणि अशा सवयी जाणून घेऊया ज्या वाढत्या वयातही शरीर मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात. आता आपण अशा काही सोप्या सवयींबद्दल बोलूया ज्या तुमची ताकद आणि शरीराचा समतोल दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. पहिली सवय आहे दररोज थोडे चालणे. हे ऐकायला खूप साधे वाटते, पण नियमित चालणे ही वाढत्या वयात सर्वात प्रभावी शारीरिक हालचालींपैकी एक मानली जाते. जेव्हा तुम्ही दररोज चालता तेव्हा पायांचे स्नायू सक्रिय राहतात. सांध्यांमधील कडकपणा कमी होण्यास मदत होऊ शकते आणि शरीराचा समतोल राखणारे स्नायू सतत कार्यरत राहतात. तुम्हाला मॅरेथॉन धावण्याची गरज नाही. फक्त 20 ते 30 मिनिटे आरामात चालणे देखील अनेक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. दुसरी सवय आहे दीर्घकाळ एकाच जागी बसून राहणे टाळा. अनेक लोक तासनतास टीव्ही पाहत बसतात किंवा एकाच जागी बसून राहतात. असे केल्यामुळे शरीर हळूहळू आखडू लागते. स्नायू कमी सक्रिय होतात आणि उठताना जास्त त्रास जाणवू शकतो. प्रयत्न करा की दर 30 ते 60 मिनिटांनी एकदा उठून थोडे चालावे. तिसरी सवय आहे पायांची ताकद टिकवून ठेवणे. खुर्चीवर बसून आणि नंतर हातांचा आधार घेता हळूहळू उभे राहण्याचा सराव अनेक लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतो. अर्थात हा सराव फक्त त्याच लोकांनी करावा ज्यांना डॉक्टरांनी अशा प्रकारच्या हालचाली करण्याची परवानगी दिली आहे. अशा सोप्या हालचाली मांडीचे आणि नितंबांचे स्नायू सक्रिय ठेवण्यास मदत करू शकतात. चौथी सवय आहे शरीराच्या समतोलाकडे लक्ष देणे. अनेक वेळा पडण्याची सुरुवात कमजोरीमुळे नाही तर शरीराचा समतोल बिघडल्यामुळे होते. म्हणून घरात पडलेल्या अनावश्यक वस्तू बाजूला ठेवणे, घसरू शकणाऱ्या गालिचांपासून सावध राहणे आणि घरात पुरेसा प्रकाश ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. छोटे छोटे बदल भविष्यातील मोठ्या समस्यांपासून वाचवू शकतात. पाचवी सवय आहे तुमच्या शरीराचे संकेत ऐका. जर तुम्हाला वारंवार चक्कर येत असेल, वारंवार शरीराचा समतोल बिघडत असेल किंवा अचानक कमजोरी जाणवत असेल तर त्याकडे केवळ वाढत्या वयाचा परिणाम म्हणून पाहून दुर्लक्ष करू नका. अनेक वेळा अशा समस्यांमागे एखादे आरोग्याशी संबंधित कारण असू शकते जे वेळेत ओळखले जाऊ शकते. लक्षात ठेवा,
मजबूत राहणे म्हणजे केवळ स्नायूंची ताकद नव्हे, हे आत्मविश्वासाचेही नाव आहे. जेव्हा तुम्हाला विश्वास असतो की गरज पडल्यास तुम्ही स्वतःहून उठू शकता, तेव्हा तुम्हाला अधिक स्वतंत्र वाटते. तुम्ही अधिक सक्रिय राहता आणि जीवनाचा आनंदही अधिक आत्मविश्वासाने घेऊ शकता. आता एका सोप्या स्वतःच्या शारीरिक क्षमतेच्या चाचणीबद्दल बोलूया. ही कोणतीही वैद्यकीय चाचणी नाही. ती केवळ तुमच्या सध्याच्या शारीरिक स्थितीबद्दल एक सामान्य संकेत देऊ शकते. सर्वप्रथम एक मजबूत आणि स्थिर खुर्ची निवडा. आता त्यावर नेहमीप्रमाणे बसा. त्यानंतर घाई न करता उभे राहा. आता लक्ष द्या. उभे राहण्यासाठी तुम्हाला खूप जोर लावावा लागतो का? तुम्हाला दोन्ही हातांचा आधार घ्यावा लागतो का? उठताना तुमचे शरीर पुढेमागे डगमगते का? जर असे कधीतरी होत असेल, तर त्याचा अर्थ एखादी मोठी समस्या आहे असे आवश्यक नाही. पण जर असे वारंवार होत असेल, तर हे संकेत असू शकतात की तुम्हाला तुमची ताकद आणि शरीराचा समतोल याकडे थोडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही चालताना तुमची पावले पूर्वीपेक्षा छोटी झाली आहेत का? तुम्हाला पूर्वीच्या तुलनेत अधिक अस्थिरता जाणवते का? तुम्ही नकळत जमिनीवर बसणे टाळू लागला आहात का? कारण पुन्हा उठण्याची भीती वाटते. यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होय असेल, तर घाबरण्याची गरज नाही. उलट्याकडे एक संधी म्हणून पहा. कारण शरीर आपल्याला वेळेआधी संकेत देत असते. आणि जे लोक हे संकेत वेळेत समजून घेतात, ते अनेकदा आपले स्वातंत्र्य आणि सक्रियता अधिक काळ टिकवून ठेवू शकतात. लक्षात ठेवा, वय वाढणे स्वाभाविक आहे. पण कमजोर होणे नेहमीच अपरिहार्य नसते. छोटी छोटी पावले, नियमित शारीरिक हालचाल, शरीराचा समतोल, योग्य जीवनशैली आणि योग्य तंत्र या सर्वांचा एकत्रित परिणाम तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. आज तुम्ही जी ट्रिक शिकला आहात, तिचा उद्देश केवळ जमिनीवरून उठणे हा नाही. तिचा उद्देश आहे आत्मविश्वासाने जगणे. तुमचे शरीर अजूनही तुमची साथ देऊ शकते, हा विश्वास ठेवणे आणि तुमच्या दैनंदिन हालचाली अधिक स्वावलंबीपणे करता येतील, हा आत्मविश्वास टिकवून ठेवणे. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही जमिनीवर बसाल किंवा अशा कोणत्याही परिस्थितीत असाल जिथे तुम्हाला उठावे लागेल, तेव्हा आज शिकलेली टेक्निक आठवा. हळूहळू शरीराचा समतोल राखत आणि सुरक्षितपणे उठण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुम्हाला फरक जाणवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, तर तो तुमच्या मित्रमैत्रिणींना, भाऊ-बहिणींना आणि कुटुंबातील 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि आमचे चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य आणि निरोगी वृद्धत्वाशी संबंधित अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. निरोगी राहा, सक्रिय राहा आणि नेहमी हसत राहा.